ओके, बघा हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला पूर्णतः जीके आणि जीएस प्लस चालू घडामोडीचं हा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये राहील. या महिन्यासाठी फक्त आणि फक्त मे महिन्यासाठी असेल, म्हणजेच 31 मे पर्यंत तुम्ही कधीही घेऊ शकता. फक्त आणि फक्त 5 रुपये त्याला चार्जेस आहे जीएसटी साठीचे. हा कोर्स तुम्हाला पाहिजे असेल तर हे आपलं ऍप्लिकेशन आहे, अनुभव स्टडीचं ऍप आहे. हे ऍप तुम्ही नक्कीच इन्स्टॉल करा, डाउनलोड करा आणि तुम्ही त्याचं प्रत्येक व्हिडिओचं जे PDF आहे त्याचं प्रिंट देखील काढू घेऊ शकता. ओके, चला, खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. पहिला प्रश्न, तत्पूर्वी यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती याची अत्यंत गरज असते. त्यामुळं कठीण परिस्थितीमधून आपण गेलो तर नक्कीच आपल्याला अपयश तर येईलच, परंतु त्या अपयश आणि कठीण परिस्थितीमधून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहोत. एक ना एक दिवस नक्की पोहोचणार आहोत आणि त्या पोहोचल्यानंतरचा जो काही आनंद आहे तो गगनात मावेनासा होतो. याच विचारांना स्वागत करतो, सुरू करतो महत्वाचा पहिला प्रश्न, जो अत्यंत IMP आणि पेपरला येण्यासारखा आहे. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन उपगव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपला हा डेमो असल्यामुळे तुम्हाला युट्यूबला ठेवलेला आहे हा व्हिडिओ मी, आणि ऍप्लिकेशन वरती पण शक्यतो राहणारच आहे. ओके, आणि व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने व्हिडिओ घेतो हे तुम्हाला कळावं म्हणून मी आधीमध्ये काही वाचणार नाही, काय नाही, फक्त डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला घेणार आहे. ओके, बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन उपगव्हर्नर आहे, लक्षात ठेवा, गव्हर्नर नाही. ओके, उपगव्हर्नर कोण बनले असतील तर त्यांचं नाव आहे पूनम गुप्ता. पर्याय क्रमांक 4 पूनम गुप्ता बनले. आणि तुम्हाला माहिती असेल रिझर्व्ह बँक इंडियामध्येच RBI जो आहे आपलं खूप महत्वाची बँक आहे, त्याला केंद्रीय बँक किंवा ज्याला बँकांची बँक असंही म्हणतो आपण. ओके, बँकांची बँक का म्हणतो आपण, कारण जेवढे पण व्यापारी बँक आहेत या सर्व व्यापारी बँकांचं जो काही रिझर्व्ह काही रक्कम आहे ज्याला CRR म्हणतो आपण, हे रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवलं जातं, म्हणून त्याला रिझर्व्ह बँक असं म्हणतात. राखीव निधीचा सांभाळ करते. ओके, या एक हिल्टन यंग नावाचे एक कमिशन होतं, हिल्टन यंग आयोग म्हणून आपण त्याला. या हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार याची स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवा. ओके, कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली असेल तर हिल्टन यंग आयोग आहे. आणि ऍक्ट जो आहे RBIचा ऍक्ट कुठला असेल तर 1934चा कायदा आहे. आणि जो स्थापना झाली, या RBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 ची स्थापना आहे, ज्यावेळेस त्याचं हेडक्वार्टर होतं कोलकाता या ठिकाणी. कलकत्ता या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर होतं. सध्या जर याचं विचारलं, सध्या मुख्यालय विचारलं तर कुठं असेल तर ते मुंबई या ठिकाणी आहे. म्हणून मुंबईला काय म्हणतो आपण, भारताची आर्थिक राजधानी असंही आपण म्हणू शकतो. समजता हा मुद्दा, लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि याचे पहिले फर्स्ट गव्हर्नर होते, मुख्य गव्हर्नर म्हणतो मी. पहिला गव्हर्नर कोण होते, त्यांचं नाव सर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ. सर ऑस्बॉर्न स्मिथ हे होते पहिले. आणि पहिले जर भारतीय विचारले, पहिले भारतीय व्यक्ती गव्हर्नर बनले तर त्यांचं नाव आहे CD देशमुख. CD देशमुख हे होते, लक्षात ठेवायचं आहे. सगळे पॉईंट महत्वाचे येतात. सध्या हेडक्वार्टर मात्र मुंबई या ठिकाणी आहे. मग पहिले जर हे असतील तर सध्या RBIचे 26वे मुख्य गव्हर्नर बनले तर त्यांचं नाव काय असेल, त्यांचं नाव संजय मल्होत्रा हे बनले. तर नवीन मुख्य गव्हर्नर रिसेंटली नवीन बनले आहेत, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. समजता हा पॉईंट कळाला. उपगव्हर्नर आणि जे RBI ना, RBI मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एक मुख्य गव्हर्नर असतात. ओके, एक जे असतात ना ते मुख्य गव्हर्नर असतात आणि इतर जे असतात ते 4 उपगव्हर्नर असतात, लक्षात ठेवा. म्हणजे डेप्युटी गव्हर्नर किती असतील, 4 असतील, आणि एक जे असतील ते मुख्य गव्हर्नरचे संजय मल्होत्रा त्या ठिकाणी आहेत. समजला हा सगळा पॉईंट. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन उपगव्हर्नर कोण बनले असतील तर पूनम गुप्ता हे आहेत. पूनम गुप्ता, लक्षात ठेवा यांचं नाव. आणि काही रिसेंटली झालेले जे नियुक्ती आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण, जेणेकरून एक रिव्हिजन तुम्हाला होऊन जाईल. बघा, महाराष्ट्राचे नवीन मुख्य माहिती आयुक्त बनले तर त्यांचं नाव आहे राहुल पांडे. महाराष्ट्र राज्य नवीन मुख्य सेवा हक्क आयुक्त आहेत मनुकुमार श्रीवास्तव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव बनले तर त्यांचं नाव अश्विनी भिडे. प्रधान सचिव, लक्षात ठेवा, मुख्य सचिव नाही. मुख्य सचिव जे बनले आहेत ना ते आहेत ऑलरेडी प्रवीण परदेशी. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण असतील, ऍडव्होकेट वीरेंद्र सराफ आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनले तर सुजाता सोनिक, महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण असतील, आलोक आराध्य बनलेत नवीन. स्टेट बँक ऑफ इंडिया SBIचे नवीन अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवासलू शेट्टी. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत PT उषा. इंडियन ऑलिम्पिक कमिटी किंवा असोसिएशन अध्यक्ष आहेत पिल्लू वाळकंडी टेकम परमबील उषा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे 98 आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा, जे की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे मंत्री देखील आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आहेत राम शिंदे, नवीन बनलेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते बनलेत अंबादास दानवे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृहाचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस. तसेच विधान परिषदेचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत रामदास तडस. सगळे पॉईंट लक्षात येत. तुम्हाला ह्याच्यातले काही माहिती पण असतील, पण रिव्हिजन हवं म्हणून मी तुम्हाला नवीन पण परत एकदा सांगितलेलं आहे. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, काही गोष्टी रिव्हिजन करत 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 पुढे चालायचं असतं. ओके. त्याच्यानंतर ॲबेल पुरस्कार 2025 चे कोणाला जाहीर झालेला आहे किंवा कोणाला देण्यात आले आहे, हे व्यक्ती आहेत मासाकी काशीवारा. मासाकी काशीवारा यांना ॲबेल पुरस्कार देण्यात आलाय 2025 चा. रामायण परिषद 2025 आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं होतं? रिसेंटली रामायण परिषद पार पडलं होतं आपल्या श्रीलंका या ठिकाणी. कुठं? श्रीलंका या ठिकाणी पार पडले रामायण परिषद. आणि रामायण कोणी लिहिलं असेल? महर्षी वाल्मिकी यांनी हे रामायण लिहिलं आहे, लक्षात ठेवा. महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलेलं आहे. कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन नुकतंच करण्यात आलेलं आहे? तर हे ठिकाण आहे नागपूर. लक्षात ठेवा. IMP आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कोणता राज्य राहिला आहे? तर तो राज्य हरियाणा हा नंबर 1 वरती होता पदक तालिकेमध्ये. खेलो इंडिया पॅरा गेम्स IMP आहे. ओके. तर हा होता पहिला प्रश्न जो खूप खूप महत्वाचा IMP ठरलेला आहे. नेक्स्ट पुढचा आहे जय हिंद. नुकतेच खालीलपैकी कोणाला आंध्र प्रदेश या सरकारच्या उगादी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? हे उगादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कोणत्या व्यक्तीला? तर हे व्यक्ती आहेत मायना स्वामी. पर्याय क्रमांक 3 मायना स्वामी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके. उगादी पुरस्कार जो आहे ना, हा पुरस्कार खूप महत्वाचा आहे आणि याच्यापूर्वी भरपूर व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता. तुम्हाला क्वेश्चन विचारते की उगादी पुरस्कार हा कोणत्या सरकारतर्फे देण्यात येतो? तर ते आंध्र प्रदेश. ओके. आंध्र प्रदेशचे जे काही मुख्यमंत्री आहेत ना, तर ते कोण असतील? एन चंद्राबाबू नायडू आहेत. एन चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण आहे करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलं. जे भारतामध्ये कोण आहेत? हे एक सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. ओके. भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण असतील? एन चंद्राबाबू नायडू आहेत, माहिती असेल. ओके. आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण असतील? गव्हर्नर आहेत एस अब्दुल नजीर. हे आंध्र प्रदेशचे गव्हर्नर किंवा राज्यपाल. आंध्र प्रदेशमध्ये पापिकोंडा आणि भगवान व्यंकटेश्वरा हे 2 राष्ट्रीय उद्यान खूप फेमस आहेत. ओके. भगवान व्यंकटेश्वर हे 2 राष्ट्रीय उद्यान जे आहेत ना, ते आंध्र प्रदेशमध्ये येतात. आंध्र प्रदेश हा भाषिक तत्वावर निर्माण होणारा भारतातील पहिलं राज्य आहे. ओके. भाषिक आधारावर निर्माण होणारा राज्य भाषिक आधारावरती निर्मिती झालेला भारतातील पहिलं राज्य आहे. लक्षात ठेवा. कधी? 1 नोव्हेंबरला 1953ला तो पहिला राज्य बनला होता पोटी श्रीरामुलू यांच्या 52 दिवसांच्या उपोषणाच्या नंतर 1953 मध्ये बनला आहे. लक्षात ठेवा. महत्वाचा उगादी पुरस्काराच्या हे जे काही व्यक्ती आहेत ना, हे मायना स्वामी हे व्यक्ती कोण आहेत? हे एक इतिहासकार आहेत. ओके. मायना स्वामी कोण आहेत? एक इतिहासकार आहेत. आणि हे इतिहासकार आहेत ना, यांनी शोध लावला होता. कशा शोध लावला होता? यांनी विजयनगर साम्राज्याचं जेवढं पण साहित्य आहे, विजयनगर साम्राज्य म्हणतो मी, या विजयनगर साम्राज्याचं जो साहित्य आहे, या साहित्य किंवा जे अभिलेख आहे, थोडक्यात विजयनगर साम्राज्यामधील अभिलेख जे आहेत ना, या अभिलेखाचा शोध कोणी लावला असेल? तर ह्यांनीच लावला आहे, मायना स्वामी यांनी. त्यामुळे त्यांना हा उगादी पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मग जो विजयनगर साम्राज्य आहे याची स्थापना कोणी केली असेल? हरिहर आणि बुक्का या 2 व्यक्तींनी स्थापना केली. तर विजयनगर साम्राज्याचे लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्या विजयनगर साम्राज्यामध्ये एक व्यक्ती फेमस आहेत जे विजयनगर साम्राज्यामध्ये एक पॉवरफुल राजा होऊन गेले. त्याचं नाव आहे कृष्णदेवराय. हे एक राजा होऊन गेले. ओके. कृष्णदेवराय खूप प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. आणि कृष्णदेवरायांचं अमुक्त माल्यदा नावाचं पुस्तक पण खूप प्रसिद्ध आहे. अमुक्त माल्यदा हे जे काही पुस्तक आहे, हे पुस्तक कोणाचं? तुम्हाला क्वेश्चन विचारते ना, अमुक्त माल्यदा हे पुस्तक कोणाचं असेल? ते कृष्णदेवराय यांचं आहे. आणि कृष्णदेवराय हे विजयनगर साम्राज्यामध्ये होऊन गेले. विजयनगर साम्राज्याची राजधानी काय असेल? याची राजधानी कोणती असेल विजयनगर साम्राज्याची?
तर ते आहे हम्पी, जे कर्नाटकमध्ये येतं. ओके, हम्पी ही याची राजधानी आहे, विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी आहे. येस, समजता हा सगळा पॉईंट IMP आहे. आणि चला ऑप्शनकडे चेक करा एकदा. ऑप्शन चेक करा. TM कृष्ण जे आहेत ना, TM कृष्ण यांना कोणता पुरस्कार भेटला असेल? TM कृष्ण यांना पुरस्कार भेटलाय संगीत कलानिधी पुरस्कार. कोणाला? TM कृष्ण यांना संगीत कलानिधी पुरस्कार, संगीत कलानिधी पुरस्कार 2024 भेटलेला आहे. कोणाला? TM कृष्ण. 2024 म्हणतो मी, गेल्या वर्षीचा 2024 पुरस्कार संगीत कलानिधी TM कृष्ण यांना भेटलेला आहे. त्यानंतर अब्दुल्लाही माहेर आहेत. अब्दुल्लाही माहेर यांना कोणता पुरस्कार भेटला असेल? तर त्यांना भेटला आहे UN नॅन्सेन रेफ्युजी अवॉर्ड. UN नॅन्सेन रेफ्युजी अवॉर्ड कोणाला भेटला असेल? तर ते अब्दुल्लाही माहेर यांना भेटलेला आहे. आणि जे मराठवाडा पुरस्कार आहे तो पुरस्कार कोणाला भेटला असेल? देविदास गोरे यांना भेटलेला आहे. ओके, मराठवाडा भूषण पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार भेटलेत देविदास गोरे यांना. समस्त प्रश्न तुम्हाला कळतोय? खूप महत्वाचं आहे, सर्वचे सर्व लक्षात ठेवायचं आहे. उगादी. ओके, अच्छा, उगादी आहे ना, हे उगादी काय सांगतो बाबा? उगादी काय आहे? उगादी आहे ना, उगादी हे एक नवीन वर्ष आहे, लक्षात ठेवा. ओके, हे काय? एक नवीन वर्ष आहे आणि हा नवीन वर्ष साजरा केला जातो. कर्नाटकमध्ये पण उगादी म्हणतो आपण, त्यानंतर तेलंगणामध्ये पण आहे, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पण आहे. ओके, लक्षात ठेवा. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ह्याच्यामध्ये उगादी म्हणतात. जसं आपण काय म्हणतो? गुढीपाडवा म्हणतो. ओके, गुढीपाडवा ना, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे? गुढीपाडवा नवीन वर्ष आहे ना. जसं केरळमध्ये विश्व आहे, त्यानंतर पारशीवाल्यांचा नवरोज आहे, नवरेह आहे जम्मू काश्मीरमध्ये. हे सर्व लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाची स्लाइड, उगादी पुरस्कार. हे इथं पुरस्काराचे विजेते मायनास्वामी आणि ते येतं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि चंद्रबाबू नायडू. जे रिसेंटली काही पुरस्कार वितरित झाले, त्या पुरस्कारावरती काय करतात काय नजर टाकूयात. बघा, फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स 2025 मध्ये नॅशनल आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्कार भेटलेला आहे जय शहा यांना, जे की ICC चे सध्याचे घडला अध्यक्ष आहेत. नेक्स्ट प्रिtzker पुरस्कार आहे. प्रिtzker पुरस्कार 2025 भेटला आहे लिऊ जियाकुन यांना, जे की चीनचे व्यक्ती. आता IMP हा पुरस्कार IMP लिऊ जियाकुन प्रिtzker अवॉर्ड, जो वास्तुकारिता या क्षेत्रामध्ये दिला जातो. वेटलँड वाईज यूज साठी रामसर पुरस्कार 2025 भेटले कोणाला? जयश्री व्यंकटेसन यांना, जयश्री व्यंकटेसन. आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला असेल? तर तो आहे लापता लेडीज. बार्बाडोस या देशाच्या मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम अवॉर्डने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. युनेस्कोचा TW टॉस पुरस्कार इन इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर सायन्सेस 2026 भेटलेला आहे कोणाला? सुमन चक्रवर्ती यांना. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार भेटलाय एकनाथ शिंदे यांना 2025, जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. हे एक स्लाइड महत्वाचं आहे, रिव्हिजन तुमचं खूप छान पद्धतीने होऊन जाईल. ओके, चला नेक्स्ट. दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन हा कधी असतो? हा असतो 24 तारखेला, 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिवस. लक्षात ठेवा, 23 मार्चला असतो हवामान दिवस. वर्ष 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताने अर्ज केला असून यजमान शहर म्हणून कोणत्या शहराला निवडण्यात आलं आहे? म्हणजे 2030चं राष्ट्रकुल कॉमनवेल्थ गेम्स जे होणार आहेत ना 2030चे, ते भारतामध्ये होणार आहेत. मग भारतामध्ये कुठे होणार असतील तर त्याचे होस्ट शहर कुठलं असेल? तर ते अहमदाबाद आहे. अहमदाबाद आहे, अहमदाबाद लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जे गुजरातमध्ये येतं अहमदाबाद. इथं नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम देखील आहे. 59व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? 59वा हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे, हे भेटले विनोद कुमार शुक्ला यांना. विनोद कुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटले रिसेंटली. नवीन वालं RK श्रीराम कुमार यांना, RK श्रीराम कुमार यांना संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर त्यांचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे? तर हे येतं व्हायोलिन वादक. व्हायोलिन वादक आहेत. व्हायोलिन वादक प्रसिद्ध व्यक्ती येतं VG जोग. VG जोग यांचा संबंध देखील व्हायोलिन वादकाशीच आहे. आणि RK श्रीराम कुमार मात्र व्हायोलिन. लक्षात ठेवा, यांना संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नेक्स्ट फेरी IMP. पुढचा प्रश्न महत्वाचे आहेत, अत्यंत महत्वाचे प्रश्न सर्वचे सर्व. नुकतेच खालीपैकी कोणत्या राज्यातील चपाता मिरचीला GI टॅग भेटलेला आहे? ओके, हे चपाती नाही, हे चपाती वेगळं आणि हे चपाता सगळ्यात चपट्या काय तर मिरची आहेत साधारणतः. ओके, मिरची आहेत ज्याला GI टॅग भेटला आहे. आणि हे तेलंगणा राज्यामधील पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 2. ओके, तेलंगणा. लक्षात ठेवा, चपाता मिरची. ओके, चपाता मिरची ना, याला GI टॅग भेटलाय. आणि हे कुठे आढळतात? विशेष करून हे वारंगल या ठिकाणी आढळतात. वारंगल, जे की वारंगलचं ड्युरी जे आहे ना, याला पण GI टॅग खूप दिवसापूर्वी भेटलं होतं. ओके, वारंगलचं जो ड्युरी आहे ना,
वारंगलची ड्युरी याला पण जीआय टॅग भेटलेलं होतं काही दिवसापूर्वी. लक्षात ठेवायचं की तेलंगणामध्ये येतं. वारंगलची साडी पण आहे, वारंगलची ड्युरीमध्ये साडी आहे, त्याला पण जीआय टॅग भेटलं होतं. चपात्या मिरचीला आता भेटलेलं आहे. तमिळनाडू राज्यामध्ये येतं आयएमपी जीआय टॅग. जो जीआय टॅग ऍक्ट आहे हा कधीचा आहे बाबा? ओके, जो जीआय टॅग आहे हा जीआय टॅग जो ऍक्ट आहे साधारणतः जीआय टॅग ऍक्ट म्हणतो मी, ऍक्ट 1999 आहे. 1999 आहे. आणि जर एकदा मिळाला तर तो 10 वर्षासाठी टिकून राहतो. लक्षात ठेवा चेन्नई या ठिकाणी त्याचा हेडक्वार्टर आहे. आणि एकदा मिळाला तर 10 वर्ष टिकून राहतो. आणि भारतातील पहिलं फर्स्ट जीआय टॅग कुठला असेल तर तो आहे दार्जिलिंगचा चहा. दार्जिलिंगचा चहा आहे ना, त्याला पहिल्यांदा जीआय टॅग भेटलेलं होतं. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील पहिलं जीआय टॅग होतं सोलापूरची चादर. सोलापूरची चादर आहे ना, तिला जीआय टॅग भेटलं होतं 2005 मध्ये. आणि दार्जिलिंग चहाला भेटलं होतं 2004 मध्ये. लक्षात ठेवा जीआय टॅग. समजतं हा भाग. म्हणजे एखादं विशिष्ट उत्पादन असेल, वस्तू असेल, वगैरे काय वगैरे असेल, पीक वगैरे असेल तर त्याला एक भौगोलिक निर्देशांक म्हणजे तशाच प्रकारचं म्हणजे त्याच्या नावानं ती वस्तू दुसऱ्या ठिकाणी डुप्लिकेट होऊन पण विकू नये असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे विकू नये त्यावरती आपण निर्बंध लादू शकतो साधारणतः. ओके, तेलंगणा लक्षात ठेवा. तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण असतील? तेलंगणा याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. आणि गव्हर्नर राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. जिष्णुदेव वर्मा हे तर तेलंगणाचे राज्यपाल. राजधानी कुठली असेल तेलंगणाची? तेलंगणाचे बघा 2 जून 2014 स्थापना झाली होती आंध्र प्रदेश मधून. तेलंगणाची 2 जून 2014 स्थापना झाली होती. आणि राजधानी याची हैदराबाद आहे. ओके, हैदराबाद राजधानी आहे. लक्षात ठेवा काही दिवसापूर्वी म्हणजे 10 ज्यावेळेस 2014 ते 2024 पर्यंत 10 वर्ष राजधानी हैदराबाद ही आंध्र प्रदेशची पण होती आणि तेलंगणाची पण होती. समजता हा भाग कळला? जो तेलंगणा आहे या तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील जवळपास गडचिरोलीची सीमा लागते. गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागते साधारणतः. गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या 4 जिल्ह्यांची जी काय सीमा आहे, बाउंड्री आहे, हे लागलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र व तेलंगणा, महाराष्ट्र प्लस तेलंगणा यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कुठली असेल, यांची सीमा बनवणारी नदी कुठली असेल? ओके, तेलंगणा आणि महाराष्ट्राची सीमा बनवणारी जी काही नदी आहे ना, त्या नदीचं नाव आहे गोदावरी नदी. गोदावरी नदी आहे. प्लस गोदावरी नदी पण आहे आणि प्राणहिता पण आहे. गोदावरी आणि प्राणहिता ह्या 2 नदी आहेत ना, हे दोन्ही पण तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर होतात. लक्षात ठेवा तेलंगणा मोस्ट आयएमपी आहे. चपात्या मिरचीला जीआय टॅग भेटला आहे, जे तेलंगणा याच राज्यामधील आहे. सगळे पॉईंट समजतात तुम्हाला? लक्षात ठेवा हे अशा प्रकारची मिरची आहे जे खूप फेमस आहे. आणि एक मिरची ना खूप प्रसिद्ध आहे आपल्याकडं, बॅडगी मिरची. तुम्ही ऐकलं असेल साधारणतः. ओके, जी बॅडगी म्हणतो ना आपण, बॅडगी मिरची जी आहे हे कुठल्या राज्यामधील आहे? त्याला पण जीआय टॅग आहे. तर आहे कर्नाटक राज्यामधील. ओके, कर्नाटक राज्यामध्ये आहे एक प्रकारचे बॅडगी मिरची, जे आपण काय करतो भाजीला किंवा जो आपण दाल तडका वगैरे आहे ना त्याला आपण वापरू शकतो. ही बॅडगी मिरची वेगळी आणि अशा प्रकारची ही मिरची आहे ज्याला जीआय टॅग रिसेंटली भेटलेलं आहे. तर नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे व्हाईट हायड्रोजनचे साठे कोणत्या देशात सापडलेले आहेत? तर हे सापडले तर फ्रान्समध्ये. ओके, फ्रान्स या देशामध्ये सापडले तर जगातील सर्वात मोठे व्हाईट हायड्रोजनचे साठे. कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून सर्राज जाफरानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, नेमणूक करण्यात आली आहे? सर्राज जाफरानी कोणत्या देशाचे पंतप्रधान, नवीन प्राईम मिनिस्टर बनले, तर त्यांचं नाव आहे, त्या देशाचं नाव आहे ट्युनिशिया. ट्युनिशिया ज्या देशाची राजधानी आहे ट्युनिशिया राजधानी आहे. आणि ट्युनिशिया लक्षात ठेवा महत्वाचं आहे. नेक्स्ट, नुकतेच चर्चेत असलेल्या मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? मार्च ऑफ ग्लोरी आहे हॉकी संबंधित. कुठला असेल? हॉकी आहे. लक्षात ठेवा. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 साठी कोणाला निवडण्यात आलेला आहे? स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 भेटलेला आहे. खूप महत्वाचा पुरस्कार आहे हा स्टॉकहोम वॉटर प्राइज, वॉटर अवॉर्ड म्हणतो आपण. हे भेटलं गुंटर बोस्चल यांना. गुंटर बोस्चल ओके, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कुठला? स्टॉकहोम वॉटर प्राइज. आणि स्टॉकहोम ही राजधानी कशाची असेल तर ते स्वीडनची राजधानी आहे. स्वीडन या देशाची राजधानी कुठली असेल? स्टॉकहोम येतं. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च सेंटर देखील तिथेच आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केंद्रीय मंत्री आहेत पियुष गोयल? ओके, पियुष गोयल यांच्या हस्ते स्टार्टअप महाकुंभचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे करण्यात आलं होतं, स्टार्टअप महाकुंभचं उद्घाटन करण्यात आलं कुठं? भारत मंडपम या ठिकाणी.
कुठं भारत मंडपम या ठिकाणी त्याचं उदाहरण करण्यात आलं आहे. आता भारत मंडपम कुठं असेल बाबा, हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याच भारत मंडपम या ठिकाणी करण्यात आलं होतं G20चं देखील परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. G20चं आयोजनासाठीच हे भारत मंडपमची निर्मिती करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कोणतेही परिषदा, समिट, बैठका वगैरे मोठे झाले असतील तर ते आपल्या भारतामध्ये होत असतील तर ते एक तर यशोभूमी नावाचं ठिकाण आहे, दिल्लीमध्येच येतं यशोभूमी, तिथं तर होईल, नसेल तर भारत मंडपम या ठिकाणी तर होईल. ओके, G20चं पण आयोजन याच ठिकाणी करण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बनले तर त्यांचं नाव आहे रेखा गुप्ता. रेखा गुप्ता हे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत आणि याचा आन्सर पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. आणि केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्रालयाचे मंत्री कोण असतील तर ते पियुष गोयल. ओके, केंद्रीय व्यापार मंत्रालयाचे मंत्री कोण असतील? केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय जे आहे ना, या मंत्रालयाचे मंत्री कोण असतील तर ते आहेत पियुष गोयल. पियुष गोयल हे मंत्री आहेत वाणिज्य मंत्रालयाचे मंत्री. ओके, पियुष गोयल लक्षात ठेवा. मंत्रालय IMP आहे. याच्या व्यतिरिक्त जो स्टार्टअप आला आहे की या ठिकाणी स्टार्टअप आला आहे. स्टार्टअप राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी असतो मग आता? ओके, राष्ट्रीय नवीन स्टार्ट झालं होतं, नवीन राष्ट्रीय स्टार्टअप दिन हा कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी असतो? हा 16 तारखेला, 16 जानेवारी रोजी. नवीन रिसेंटली सुरू झालेला आहे, 16 जानेवारी असतो दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. हा पण पॉईंट विसरायचं नाही. समजला? प्रश्न सर्वच्या सर्व कळाला तुम्हाला? स्टार्टअप महाकुंभचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच महाकुंभ मेळा पार पडलं होतं कुठं? अलाहाबाद या ठिकाणी, प्रयागराजला. हा, हे आहेत लक्षात ठेवा. पियुष गोयल यांनी उद्घाटन केलं होतं याचं स्टार्टअप महाकुंभचं भारत मंडपम या ठिकाणी. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधी चिंता दूर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक कृती दलाची स्थापना केली आहे? हे व्यक्ती आहेत एस रवींद्र भट. रवींद्र भट यांच्या अध्यक्षतेखाली एका कृती दलाची, एक ऍक्शन टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे. त्यानंतर भारतातील पहिला त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना कोणत्या राज्यामध्ये केली जाणार आहे? तर हा राज्य आहे गुजरात. त्रिभुवनदास पटेल यांच्या नावाने हे असणार आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ गुजरातमध्ये आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक, ज्याला आपण NDB म्हणतो आपण, ज्याचं हेडक्वार्टर येतं शांघाय या ठिकाणी. ओके, ज्याचं मुख्यालय कुठे येतं? शांघाय या ठिकाणी येतं. मग ह्या NDBचा 9वा सदस्य देश हा कोणता बनलेला असेल? 9वा सदस्य देश कुठला असेल तर तो आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया हा 9वा सदस्य देश बनला आहे. कशाचा? ह्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा IMP आहे. ओके, न्यू डेव्हलपमेंट बँक हा कशाची बँक आहे? ही ब्रिक्स संघटनेची बँक आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, ब्रिक्सचा जो काही बँक आहे ना तो न्यू डेव्हलपमेंट बँक येतो, लक्षात IMP आहे. त्याच्यानंतर 2025च्या इंडियन प्रीमियर लीग साठी मुंबई इंडियन्सचा जो अधिकृतपणे पर्यटन स्थळ म्हणून कोणतं पर्यटन स्थळ हा घोषित करण्यात आलेलं आहे? कोणतं पर्यटन स्थळ होता कशाचं मुंबई इंडियन्स या संघाचं? तर तो आहे मालदीव. कुठला असेल तो? मालदीव आहे, ज्याची राजधानी येतं माले. ओके, माले लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात अपस्पा ओके AFSPA कायदा हा लागू करण्यात आलेला आहे? खूप दिवसापूर्वी हा कायदा लागू झाला, अजून पण कायदा हा काढण्यात आलेला नाही. तर तो कायदा तिथंच आहे अजून पण. अपस्पा म्हणतो आपण आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट म्हणतो आपण. ओके, अपस्पा कायदा जो आहे ना तो आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्टचा विशेष कायदा आहे, जो 1958चा आहे. कधीचा कायदा तुम्हाला विचारतील? 1958चा कायदा खूप खूप महत्वाचा आहे. आणि जिथं हा कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात येतो जो भाग अशांत आहे, अशांत एरिया आहे, किंवा जिथं सरकार व्यवस्थित चालेना असं जर वाटलं असेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट जो आपलं आर्मी आहेत त्या आर्मींना काय केलं तर पॉवर दिलं जातं. असा हा कायदा 1958 मध्ये निर्माण करण्यात आला आणि सध्या भारतामध्ये 5 राज्यामध्ये हा कायदा लागू आहे. ओके, सध्या हा जर कायदा विचारला, सध्याच्या घडीला लागू असणारे जे काही राज्य आहेत ना, कुठे कुठे लागू असतील बघा. एक आहे तुमचं, हा शब्द लक्षात ठेवा, नमाज, NAMAZ. ओके, ह्या नमाज जेवढे राज्य आहेत ना 5 राज्य, ह्या राज्यामध्ये हा कायदा लागू आहे. मग आता ह्याच्यामध्ये नमाजचा अर्थ काय होतो? एक N फॉर नागालँड आहे. सर्वच्या सर्व राज्य त्या राज्यामध्ये, नागालँड मधील सर्व एरियामध्ये नाही बरं का, नागालँड मधील पण काही विशिष्ट अशा जिल्ह्यामध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे किंवा होतो. नागालँड आहे. A फॉर आसाम आहे, आसाम आहे. M फॉर मणिपूर आहे, मणिपूर आहे.
ए फॉर अरुणाचल प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश आहे, आणि जो जे फॉर काय असेल तुमचा जम्मू आणि काश्मीर आहे. ओके, जम्मू काश्मीर आहे. रिपीट करतो, नागालँड, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर या 5 राज्यांमध्ये सध्याच्या अपस्पा कायदा लागू आहे. अशांत क्षेत्रामध्ये जर एखादा एरिया असेल, अशांत असेल, अशांततेचं झालं असेल, अशांत क्षेत्रात हा कायदा लागू करण्यात येतो. हा पण लक्षात ठेवा, अपस्पा कायदा. आणि रिसेंटली जो लागू करण्यात आलेला आहे तो कुठला लागू करण्यात आला असेल तर तो मणिपूरमध्ये, पर्याय क्रमांक 1, मणिपूर या राज्यामध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. मग जे मणिपूर आहे, मणिपूरची राजधानी काय असेल? मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. आणि मणिपूरचे आता तिथं त्या ह्याच्यामध्ये मणिपूरमध्ये सध्याच्या घडीला आता मुख्यमंत्री कोण नसणार आहेत, कारण अपस्पा जो कायदा आहे तो लागू करण्यात आला आहे, म्हणून तिथं राष्ट्रपती सध्या राजवट लागू आहे. सध्या तिथं काय आहे, राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. कुठं? मणिपूर या राज्यामध्ये. आणि जो गव्हर्नर आहेत ना, म्हणजे राष्ट्रपतींच्या वतीने राज्यपाल काय करत असतात त्या ठिकाणी, सरकार बघत असतात. आणि मणिपूरचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. अजय कुमार भल्ला जे आहेत ना, हे तर मणिपूर सध्याचे राज्यपाल. समजला? अपस्पा कायदा कळाला तुम्हाला? 58चा कायदा आहे, स्पेशल आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट आपण त्याला म्हणतो. हे आहे अपस्पा कायदा. बाकी मणिपूरचं जर आपण लोकेशन बघितलं तर आपल्या मणिपूरचं लोकेशन कुठं असेल तर या ठिकाणी बघा, एकदम पूर्व साईडला आहे मणिपूर, या ठिकाणी येतो. मणिपूरला जे काही उत्तर साईडला इथं नागालँड सीमा लागते, इथं नागालँड आहे, इथं नागालँड आहे. त्यानंतर खाली इथं या ठिकाणी मिझोराम आहे, मिझोराम इथं आसाम आहे, आसाम इथं त्रिपुरा आहे, त्रिपुरा आहे. या सर्वांची जी काही सीमा आहे ते मणिपूर या राज्याला लागलेलं आहे. राजधानी मात्र काय असेल? मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. इम्फाळ ही राजधानी आहे. मणिपूर या राज्यामध्ये इंटांकी, मणिपूर राज्यामध्ये जो आपलं एक नॅशनल पार्क आहे, राष्ट्रीय उद्यान आहे, कुठलं असेल तर ते केबुल लामजाओ, केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान जे ना ते मणिपूर या राज्यामध्ये येतो. ज्याला ज्या ठिकाणी एक सरोवर पण आहे, कुठलं? लोकटक सरोवर. लोकटकचे सरोवर ना, हे लोकटक सरोवर कुठं असेल तर याच मणिपूर या राज्यामध्ये येतं. ओके, समजलं? हा लक्षात ठेवा. हा मणिपूरमध्ये ना एक हरिण आहे संगई नावाचं, संगई हरिण आहे. या संगई हरणाच्या ओके, संगई हरिण वापरून त्या ठिकाणी एक फेस्टिवल साजरा केला जातो. संगई फेस्टिवल म्हणतो आपण त्याला, लक्षात ठेवा. संगई जो फेस्टिवल ना, हा संगई फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये असेल तर ते आहे मणिपूरमध्ये. आणि मणिपूरमध्ये एक मणिपुरी डान्स आहे, कुठलं? मणिपुरी नृत्य आहे. हा नृत्य एक शास्त्रीय नृत्य आहे, IMP. ओके, जसं संपूर्ण भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्य येतं, तसे 8 शास्त्रीय नृत्यापैकी एक आहे मणिपुरी, जो मणिपूर राज्यामध्ये येतो. समज हा पॉईंट. आणि मणिपूरची सीमा आहे ना, त्या म्यानमार या देशाला पण लागलेला आहे, एकदम पूर्व साईडला. समजला? A to Z ही माहिती काय करत तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रश्न तुम्हाला कळला असेल. हा स्पेशल आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट 1958चा आहे. नेक्स्ट, नुकतेच चर्चेत असलेले लिओ द अनटोल्ड स्टोरी हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक कोणत्या IPL संघाच्या आधारावरती आहे? ओके, लिओ द अनटोल्ड स्टोरी हे पुस्तक कोणाचं असेल? हे आहे चेन्नई सुपर किंग्स आहे, लक्षात ठेवा. ओके, CSK जो IPL संघ आहे त्याच्यावरती आधारित लिओ द अनटोल्ड स्टोरी हे पुस्तक आलेलं आहे मार्केटमध्ये. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? हे असे क्वेश्चन असतात, ते मागासलेले असतात साधारणतः, म्हणजे तुम्ही जास्ती त्याच्यावरती बघत नाही किंवा हे प्रश्न खूप लोक कव्हर पण करत नाहीत. पण अशा प्रश्नावरती जर पेपरला प्रश्न विचारला तर बऱ्यापैकी जणांचं चुकणार. तुम्ही जर लेक्चर बघितलं असेल तुमचं चुकणार नाही. हे असं, याचं उत्तर आहे केरळ. ओके, केरळ आहे संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तराचं देखील राज्य आहे, आणि संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक साक्षरतेचं देखील राज्य केरळच येतो. महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नुकतेच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर हे व्यक्ती अण्णा बनसोडे. कोण येथे? अण्णा बनसोडे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्षपदी. मग अध्यक्ष कोण असतील सांगा कमेंट बॉक्स मध्ये. ओके, अध्यक्ष कोण असतील सांगायचं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? नेक्स्ट, आपल्या विधानसभेत सांकेतिक, ज्याला आपण साइन लँग्वेज म्हणतो आपण, सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं असेल? IMP पहिल्या गोष्टी असतील ते विसरायचं नाही. तर हे राज्य आहे पंजाब. ओके, पंजाब येतं. भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत सध्या, लक्षात ठेवा. यस, कोण येतं? राहुल नॉर्वेकर आहेत. राहुल
नार्वेकर हे तर महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष IMP आहेत. महाराष्ट्र विधानसभेमध्ये जवळपास 288 सदस्य संख्या आहे. समजता? चला पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. नुकतेच भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नियुक्ती करण्यात आली याचा अर्थ निवड करण्यात आली आहे, नियुक्ती अजून झालेली नाही. समजतं? लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय म्हणतो आपण. आणि सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश बनले जातात कोण? BR गवई, भूषण कुमार गवई. लक्षात ठेवा IMP ते महाराष्ट्राचे आहेत. भूषण गवई जे आहेत ना हे महाराष्ट्राचे आहेत, आपल्या महाराष्ट्राचे 52व्या क्रमांकाचे बनले आहेत. मग सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती, ते स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ची स्थापना सुप्रीम कोर्टाचं, जो नवी दिल्ली किंवा दिल्ली या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. जर सरन्यायाधीशांना वाटलं तर ते दिल्लीच्या व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी या सर्वोच्च न्यायालयाचं हायकोर्ट जे मुख्यालय ते हलवू शकतात. ओके, त्यांना वाटलं तर, पण ते सरन्यायाधीशांना आहे. मग त्याची काय स्थापना आहे? भारतीय राज्यघटनेत कलम आहे यासाठीचं, कलम आहे कलम 124. आणि जो कलम 125 आहे, कलम 125 काय सांगतं? सुप्रीम कोर्ट हे एक अभिलेख न्यायालय आहे. अभिलेख न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट, म्हणजे त्याला आपल्या दिलेला जो काही निर्णय आहेत ना त्या निर्णयाचं काय जतन करता येतं, किंवा जर अवमान अपमान वगैरे केला तर त्याला दंड आकारता येतो. ओके, लक्षात ठेवा, कलम 124 आणि 124 129. ओके, 129 नुसार त्याला अभिलेख न्यायालय म्हणतो आपण, सुप्रीम कोर्ट आहे. आणि सुप्रीम कोर्टाचे पहिले फर्स्ट सरन्यायाधीश कोण होते? वा सुप्रीम कोर्टाचे पहिले सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती HJ कानिया. HJ कानिया होते. आणि आता जर 52वे असतील, ओके 52 असतील तर 51वे कोण होते आणि 50वे कोण होते? 2 क्वेश्चन आहेत, पाठीमागे पण जाऊन तुम्हाला विचारू शकतात, किंवा क्रम लावामध्ये पण तुम्हाला साधारणतः येऊ शकतं. 91वे सरन्यायाधीश कोण असतील तर त्यांचं नाव आहे, जे सध्या आहेत संजीव खन्ना. संजीव खन्ना आहेत 51वे. आणि DY जे चंद्रचूड आहेत ना हे होते 50वे सरन्यायाधीश. 50वे सरन्यायाधीश होते सुप्रीम कोर्टाचे. येतो धर्मस्ततो जयः, हे काय याचं ब्रीदवाक्य आहे सुप्रीम कोर्टाचं. येतो धर्मस्ततो जय, हे तर काय ब्रीदवाक्य आहे, लक्षात ठेवू शकता. आणि याचं जे काही लोगो आहे तो लोगो पण रिसेंटली काय करण्यात आला होता? चेंज करण्यात आला होता. लोगो देखील बदलण्यात आलं होतं. जे काही ह्याचं तराजू आहे, हे तराजूवर जी काही बाई आहे त्याचं पट्टी जी डोळ्यावरची आहे ती देखील काढून टाकण्यात आली होती. म्हणजे न्यायव्यवस्था जे आहे ना ते अंधा कानून जो आपण म्हणत होतो इतक्या दिवस, तो अंधा कानूनचं पट्टी जी आहे ना ती काढलेली आहे. आता व्यवस्थितपणे न्याय व्यवस्था जी न्याय देवता आहे ती बघू शकते, आता बघून न्याय निवाडा किंवा निर्णय देऊ शकते. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि जे फर्स्ट पहिली महिला सरन्यायाधीश आतापर्यंत कोणीही झालेलं नाही, हे पण पॉईंट तुम्ही विसरायचं नाही. ओके, आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनलेल्या आहेत. 2027 मध्ये बनतील, नागरत्न बनणार आहेत अजून, बनतील त्यावेळेस परत सांगतो मी, परंतु सध्या एकही नाही. आणि जे सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश आहेत ना, सर चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरन्यायाधीश, यांना वेतन असतं 2,80,000 रुपये प्रति महिना वेतन असतं. आणि जे इतर न्यायाधीश असतात ना त्यांना असतं वेतन किती? 2,50,000 रुपये. मग 33 + 1 असे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये एकूण 34 न्यायाधीशांची संख्या आहे, विसरायचं नाही. ओके, आणि हे जे काही न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आहे संसदेला. सुप्रीम कोर्टामधील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. फक्त आणि फक्त संसद ठरवू शकते, बाकी कुणीही ठरवू शकणार नाही. ह्याच्या व्यतिरिक्त जे संजय मल्होत्रा आहेत हे RBIचे सध्या नवीन मुख्य गव्हर्नर बनले 26वे. आणि तुहिन कांता पांडे हे सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे नवीन अध्यक्ष कोण बनले असतील तर तुहिन कांता पांडे हे बनलेले आहेत. प्रश्न कळतोय? 52वे. अच्छा, हे जे आहेत ना हे कधी शपथ घेतील? हे जे आहेत ना BR गवई हे शपथ घेणार आहेत. कधी शपथ घेतील? साधारणतः हे शपथ घेतील 14 मेला. ओके, 14 मेला हे शपथ घेतील. लक्षात ठेवा, राष्ट्रपती यांना शपथ देतील 14 मे पासून. आता आणखी 2-3 दिवस राहिले तुमचं, तर 14 मे ला ते शपथ घेतील. 14 मे पासून ते बनतील भारताचे सरन्यायाधीश. हे तर BR गवई. त्यानंतर 28 मार्च रोजी कोणत्या देशात 7.7 रिश्टर स्केलचं रिसेंटली भूकंप झाला असेल तर तो आहे म्यानमार. आपण ऑपरेशन ब्रह्मा राबवले बघा, ओके, म्यानमारमध्ये. त्यानंतर यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार 2025 हा कोणाला जाहीर झालेला आहे? पुण्यभूषण पुरस्कार मिळाला होता यंदाचा रिसेंटली, ओके, ते भेटलं होतं विजय केळकर यांना. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार भेटले. जे विजय केळकर तेच व्यक्ती आहेत, हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पण आहेत. 13व्या जे वित्त आयोग ना, या 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतील तर ते विजय केळकरच होते, लक्षात
ठेवा. 13वा वित्त अध्यक्ष विजय केळकर. नेक्स्ट नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25 विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? हॉकी लीग स्पर्धा कोणी जिंकली असेल? ही स्पर्धा जिंकली हरियाणानं. हरियाणा या संघाने जिंकलाय. जो खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये देखील हा नंबर 1 वरती राहिला आहे हरियाणा. भारत सरकारने अणु अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष ठेवलं आहे? म्हणजे 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष ठेवलं आहे की त्या वर्षापर्यंत साधारणतः भारतामध्ये जेवढे पण अणुऊर्जा निर्मिती होईल त्याचं काय होईल, त्याचं जे काही उत्पादन क्षमता भारतामध्ये ती 100 गिगावॅट पर्यंत राहणार आहे असं टार्गेट ठेवलं आहे. 2047 पर्यंत भारताला त्यावेळेस स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष पूर्ण होतील 2047 मध्ये. चला पुढचा प्रश्न आहे, 2024च्या जगातील सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणतं असेल? म्हणजे ज्याला आपण बिझिएस्ट एअरपोर्ट म्हणतो आपण, तो सर्वात व्यस्त कुठलं विमानतळ असेल तर तो आहे संपूर्ण भारतामध्ये आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ओके, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे जेवढं पण प्रवास असतील किंवा प्रवासी त्या ठिकाणी येणार असतील हे सर्वात जास्त रहदारी किंवा बिझी तुम्हाला कळत असेल हा शब्द. ओके, सर्वात बिझिएस्ट एअरपोर्ट कुठला असेल तर तो इंदिरा गांधी विमानतळ आहे जो नवी दिल्ली या ठिकाणी आहे. संपूर्ण भारतामध्ये म्हटलं तर तो 1 नंबरला आहे. ओके, संपूर्ण भारतामध्ये तो 1 नंबरला आहे. आणि तुम्ही जग म्हणतं जगामध्ये याचा क्रमांक हा 9वा लागतो. म्हणजे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संपूर्ण जगामध्ये व्यस्त विमानतळामध्ये 9वा क्रमांक आहे आणि भारतामध्ये पहिला आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. मग जगामध्ये पहिला कुठला असेल? ह्या बीजी एअरपोर्ट मध्ये संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर तो कोणता असेल तर तो आहे अटलांटा एअरपोर्ट. अटलांटा विमानतळ आहे. अटलांटा विमानतळ जो अमेरिकेमध्ये येतो. आणि 2 नंबरला कुठला असेल? 2 नंबरला दुबई आहे जो युएई मध्ये येतो. ओके, 2 नंबरला दुबई आहे. 1 नंबरला अटलांटा विमानतळ जो सर्वात व्यस्त विमानतळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या ठिकाणी आहे. गोवा या ठिकाणी दाबोलम इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि गोवा याच ठिकाणी आणखी विमानतळ आहे मोपा विमानतळ. मोपा एअरपोर्ट देखील कुठे आहे? ज्याचा मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणतो आपण. मनोहर पर्रिकर इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे? दाबोलिम गोवा या ठिकाणी. तो केम्पेगौडा जो आहे ना तो केम्पेगौडा सर्वात सुंदर आहे. सर्वात सुंदर विमानतळ कुठला असेल? सर्वात सुंदर विमानतळ तर तो केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो बेंगळुरू या ठिकाणी आहे. समस्त पॉईंट तो कळतो. विमानतळ खूप महत्वाचं आहे. आणि एक संस्था जी कार्यरत आहे जी विमानतळावरती कंट्रोल ठेवते तर ते आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, आई म्हणतो मला. ओके, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया काय करतं? भारतामध्ये विमानतळावरती कंट्रोल ठेवत असतं, परंतु जगातील विमानतळावरती कंट्रोल ठेवण्यासाठी 2 संस्था महत्वाच्या आहेत. एक आहे आपलं इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन, दुसरा आहे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. 2 संस्था लक्षात ठेवा जगात सांगतो. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन या दोन्ही संस्थेचा जो हेडक्वार्टर आहे तो मॉन्ट्रियल या ठिकाणी येतो जो कॅनडामध्ये आहे. मॉन्ट्रियल कॅनडा या ठिकाणी हेडक्वार्टर आहे ह्या दोन्ही संस्थेचा. आणि आईच हेडक्वार्टर आहे दिल्ली या ठिकाणी, नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न कळतोय? सर्वात व्यस्त विमानतळ आहे IMP लक्षात ठेवायचं आहे. बाकी इंदिराचा हा जो इंदिरा गांधी आहे ना तो इंदिरा गांधी विमानतळ कुठे येतं? हे तर पालमला, पालम या ठिकाणी आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे येतं? पालम, नवी दिल्ली या ठिकाणी येतं. नेक्स्ट, भारतातील पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक रोड शो याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलंय? तर हा नॅनो इलेक्ट्रिक रोड शोचं उद्घाटन करण्यात आलं, सुरू झालं होतं आपल्या IISc बेंगळुरू या ठिकाणी. IISc बेंगळुरू या ठिकाणी लक्षात ठेवा IMP आहे. कुठलं? भारतातील पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक रोड शो. नुकतेच आलेल्या जागतिक चहा उद्योग 2024च्या अहवालानुसार भारताचा जगामध्ये चहाच्या निर्यातीत कितवा क्रमांक लागतो? ओके, म्हणजे जो चहा उत्पादन आहे ह्या चहा उत्पादनामध्ये निर्यात करतो भारत. आता भारतामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश किंवा आपलं केरळ, कर्नाटकमध्ये पण चहा पिकतो. मग ह्याच्यामध्ये निर्यातीमध्ये कितवा क्रमांक भारताचा? भारताचा दुसरा आहे, चीन पहिला आहे लक्षात ठेवा. ओके, चीन कसा आहे? हा चीन पहिला येतो आणि भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती ती निर्यातीमध्ये. नीती आयोगाची पूर्ण वेळ सदस्य म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नीती आयोग आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणतो आपण. ओके, नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया जो 1 जानेवारी 2015 मध्ये आला होता. प्राईम मिनिस्टर याचे पंतप्रधान असतात नेहमी, कधीही एव्हरग्रीन पंतप्रधान याचे प्रमुख असतात. आणि ओके, BVR सुब्रमण्यम जे आहेत ना ह्याचे
सध्याच्याकडे सीईओ आहेत. मग तुम्हाला विचारलेलं इथं पूर्ण वेळ सदस्य कोण बनले असतील, तर हे व्यक्ती आता राजीव गौबा. राजीव गौबा लक्षात ठेवा. नेक्स्ट मियामी ओपन आहे ना, मियामी ओपन 2025 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलं असेल, तर हे पटकावलं होतं एरिना सबालेंका. एरिना सबालेंका जी की बेलारूसची व्यक्ती होता, खेळाडू होता एरिना सबालेंका. हिने ही मियामी ओपन जिंकलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे महत्वाचा दिनविशेष वार्ता. एक, दरवर्षी जागतिक कामगार दिन हा कधी साजरा केला जातो? सोपा आहे, जागतिक कामगार दिवस असतो 1 मेला. पर्याय क्रमांक 1. आता एक संघटना आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणतो आपल्याला, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ओके, ILO, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. ओके, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आहे ना, ही कामगार संघटना काय करतं, संपूर्ण जगामध्ये जेवढे पण कामगार असतील, लेबर असतील, त्यांच्या हिताचं संरक्षण करण्याचं काम या संस्थेकडे आहे. या संस्थेची स्थापना झाली होती 1919 मध्ये. याची स्थापना आहे, याचं हेडक्वार्टर आहे जिनिव्हा या ठिकाणी. कुठं? जिनिव्हा त्याचं हेडक्वार्टर आहे. आणि ह्या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण असतील? याचे अध्यक्ष येतं ILOचे गिल्बर्ट होंगबो. गिल्बर्ट होंगबो. ओके, गिल्बर्ट होंगबो काय येतं, ह्याचे अध्यक्ष येतं सध्याच्या ह्या ILOचे. आणि याला 1969 मध्ये नोबेल पुरस्कार पण भेटला होता. खूप महत्वाची संस्था ही. ओके, 1969 मध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संघटनेला नोबेल पुरस्कार देखील भेटले. नोबेल शांततेचा नोबेल पुरस्कार त्याला भेटलेला आहे. आणि 1 मेला असतं जागतिक कामगार दिन. आणि भारतामध्ये एक व्यक्ती येतं ज्यांना आपण भारतामधील कामगार चळवळीचे जनक म्हणतो. ते कोण येतं? भारतामधील कामगार चळवळीचे जनक, तर ते व्यक्ती येतं नारायण मेघाजी लोखंडे. ओके, मे लोखंडे हे तर भारतामधील कामगार चळवळीचे जनक. क्वेश्चन आलेला आहे पोलीस भरती 3 वेळा क्वेश्चन आला तो 1 मेला. अच्छा, 1 मे ना, 1 मेला आणखी काय आहे का? यस, 1 मेला बॉम्बे जो प्रांत होता ना, बॉम्बे प्रांत होता पूर्वी, ज्यावेळेस 1956 मध्ये नवीन बॉम्बे प्रांत निर्मिती करण्यात आली, त्यावेळेस ह्या बॉम्बे प्रांताचं परत विघटन झालं. आणि ह्याच्यामध्ये 1 मेला काय झालं, 1 मे 1960 मध्ये बरं का, 1 मे 1960 ला एक स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाला आणि दुसरा गुजरात राज्य निर्माण झालेलं आहे. म्हणून ह्या दोन्ही राज्यांचं म्हणजे महाराष्ट्राचा असो नाहीतर मग गुजरातचा असो, दोन्हीचा पण जो काही स्थापना दिवस आहे तो 1 मेच आहे. 1960 मध्ये त्याची निर्मिती करण्यात आलेली होती. मग महाराष्ट्राचे त्यावेळेस पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे त्यावेळेस मुख्यमंत्री होते. आणि जीवराज मेहता हे गुजरातचे त्यावेळेस पहिले मुख्यमंत्री होते. समजलं, हा कामगार दिवस महत्वाचा आहे, 1 मेला असतं. बाकी 2 मे 3 मे आपण बघूयात. हे आहे इंटरनॅशनल लेबर डे. मे महिन्यातील जेवढे पण महत्वाचे दिवस असतील ना, त्यांच्यावरती काय करतो नजर टाकूया. 1 मे आहे, 1 मेला असतं महाराष्ट्र दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. 2 मेला असतं जागतिक ट्यूना दिवस. ट्यूना एक मासा आहे. त्यानंतर 3 मेला असतं वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस असतो 3 मेला. 4 मेला असतो आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. 5 मेला असतो जागतिक व्यंगचित्रकार दिवस. 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिवस. हेनरी डुनांट यांनी या रेड क्रॉस संघटनेची स्थापना केलेली होती. 10 मेला असतं जलसंधारण दिवस. 11 मेला IMP आहे, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस असतो, नॅशनल टेक्नॉलॉजी डे. 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका नर्स डे. ओके, नर्सेस ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आहे 16 मेला आहे जागतिक कृषी पर्यटन दिवस किंवा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस किंवा राष्ट्रीय डेंग्यू दिवस. 17 मेला असतो जागतिक दूरसंचार दिन किंवा जागतिक उच्च रक्तदाब दिन. 18 मेला असतो जागतिक वस्तू संग्रहालय दिवस, जागतिक एड्स लसीकरण डे. 20 मेला आहे जागतिक मधमाशी दिवस, ज्याला आपण बी म्हणतो आपण मधमाशी. त्यानंतर 21 मेला असतो जागतिक चहा दिवस, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. 21 मे लक्षात ठेवा IMP आहे, राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती त्यावेळेस. 22 मेला असतं जागतिक जैवविविधता दिवस, वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे असतं. 23 मेला आहे जागतिक कासव दिवस. 24 मेला आहे राष्ट्रकुल दिवस, कॉमनवेल्थ डे. 25 मेला आहे जागतिक थायरॉइड जागृती दिवस आहे किंवा जागतिक फुटबॉल दिवस म्हणून देखील असतो 25 मेला. 28 मेला असतो जागतिक भूक दिवस, हंगर डे. 29 मेला आहे संयुक्त राष्ट्र शांती सेना दिवस. 30 मेला असतो हिंदी पत्रकार दिवस. आणि सगळ्यात महत्वाचं 31 मेला असतो जागतिक तंबाखू विरोधी दिवस. रिव्हिजन साठी आहे तुम्हाला खूप वेळ. आता ज्या वेळेस पण हे एक एक चालू घडामोडीमध्ये शिकवत असताना एक एक दिवस येतील ना, त्या वेळेस पण मी तुम्हाला हे सांगणारच आहे रिपीट. म्हणजे पूर्णतः मे महिन्यामध्ये तुम्हाला नाही म्हटलं तर हे
20-25 वेळा तुमच्या नजरेसमोरून जाईल. म्हणजे मे महिन्यामध्ये असणारे जेवढे पण दिवस आहेत हे मे महिन्यात संपूर्ण चालू घडामोडी बघत असताना तुम्हाला पाठ होऊन जातील, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. नेक्स्ट, म्यानमारमध्ये झालेल्या नुकत्याच झालेल्या भूकंपग्रस्तांसाठी मदत म्हणून सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केलं होतं? हे ऑपरेशन आहे ऑपरेशन ब्रह्मा. ऑपरेशन ब्रह्मा सुरू करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग घोषित केलेला आहे आणि याचा अध्यक्ष बनले तर मुकेश खुल्लर. मुकेश खुल्लर महाराष्ट्र राज्याचे 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. चेन्नई येथे पार पडलेल्या भारत व रशिया यांच्या दरम्यान झालेल्या थोडक्यात युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर ते युद्धाभ्यास कोणता आहे? उदाहरणार्थ तुम्हाला असं जर क्वेश्चन विचारला कुठला भारत व रशिया यांच्या दरम्यान कोणता युद्धाभ्यास साजरा केला होतो, तर तो इंद्र 2025 पार पडलं आहे चेन्नईला. कोणत्या संस्थेने 2025 हे वर्ष एक AI वर्ष किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून नुकतेच घोषित केलं आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष आहे AI वर्ष AICTE या संस्थेनं घोषित केलं आहे. ओके, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणतो आपण ह्या AICTE ला, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE. नेक्स्ट, ओके, हे होते तुमचे अत्यंत महत्वाचे अगदी भारी पद्धतीने प्रश्नाचं विश्लेषण, प्रश्न चालू घडामोडी त्याचं विश्लेषण आणि प्लस तुमचं रिव्हिजन देखील खूप छान पद्धतीने झालेलं आहे. जर हा जो कोर्स आहे ना, हा कोर्स तुम्हाला 5 रुपयाला आहे साधारणतः. जर तुम्ही घेतलात मे महिन्यासाठी, मे म्हणजे कुठलं 31 मे पर्यंत जर तुम्ही हा कोर्स घेतलात, हे आपलं ऍप आहे, या ऍप्लिकेशन वरती जावा, तुम्हाला कोर्स भेटेल. 5 रुपयामध्ये आहे. ट्रायल अँड डेमो तुम्ही सर्च करू शकता. मग तिथं फ्री पण व्हिडिओ आहेत. 5 रुपये पण तुम्हाला जर खूप जास्त वाटत असेल तर तुम्ही नका घेऊ. तिथं फ्रीवाला कंटेंट मध्ये जावा. कंटेंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला फ्री कंटेंट म्हणून व्हिडिओ भेटेल, तो तुम्ही डेमो म्हणून बघून घेऊ शकता, किंवा आता हा युट्यूबला तर मी तुम्हाला सांगतच आहे. ओके, चला, जरी काय अडचण आली, शंका आली कोर्स घेण्याविषयी किंवा काही गोष्टीविषयी, तर तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे 8788436699 वरती संपर्क करू शकता, किंवा साधारणतः व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ओके, अजून काही गोष्टी राहिल्या आहेत ते म्हणजे बघा, मागील किंवा जे कालच्या, आता हे होतं तुमचं 2 मेचं, मग 2 मेचा व्हिडिओ असतो ना, त्याच्या रिव्हिजनला मी 1 मेचा व्हिडिओ म्हणजे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न मी साधारणतः लावत असतो. एकदा रिव्हिजन म्हणून आहे, हे रिव्हिजन फक्त करायचं आहे. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये कोणत्या भारतीय ग्रंथाचा समावेश करण्यात आलाय? हे आहे भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र. नाट्यशास्त्र दोन्ही पण आहेत. 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष बनले नवीन दिनेश माहेश्वरी. यंदाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार भेटला आहे महेश मांजरेकर यांना, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि ऍक्टर. नुकतेच पार पडलेल्या आशियाई अंडर 18 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये खालीलपैकी कोणी भालाफेक मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे? तर ते हिमांशू जाखर आहेत. हिमांशू जाखर. दरवर्षी जागतिक पुस्तक दिन कधी असतो? हा असतो विल्यम शेक्सपियर यांची जयंती 23 तारखेला, 23 एप्रिलला. मिसेस ग्लोब इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण असतील? तर त्यांचं नाव अनुराधा गर्ग आहेत. नुकतेच कोणत्या ठिकाणच्या शहनाई आणि तबल्याला GI भेटला असेल? तर ते आहे वाराणसी, उत्तर प्रदेश. डेझर्ट फ्लॅग नावाचा जो 10वा युद्धाभ्यास आहे, या युद्धाभ्यासाचं आयोजन भारत आणि कोणत्या देशादरम्यान करण्यात आलं आहे? हे आहे UAE, संयुक्त अरब अमिरात. ओके, हे तुमचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचा जे की आहे. तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि जे विद्यार्थी नवीन असतील, चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, त्यांनी काय करा, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू. भेटूयात 3 मेच्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहता अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद. आता नाही लेक्चर. ओके.